आयकर विभागानं आणखी एका निंबाळकर घरावर छापेमारी केली आहे। रघुनाथ राजे निंबाळकर यांच्या साताऱ्याच्या पाठोपाठ पुण्यातल्या घरांवरही छापेमारी झाली आहे। आज सकाळपासूनच पुण्यातील रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधू असणारे संजीवराजे आणि रघुनाथ राजे यांच्या निवासस्थानी जे आहे ती इन्कम टॅक्सची धाड जी आहे ती पडलेली पाहायला मिळते। आपण आता पुण्यातील प्रभात रोड परिसरात आहोत आणि प्रभात रोडच्या लेन नंबर 13 मध्ये हे नाईक निंबाळकरांचे जे आहे ते निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी आज सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते इन्कम टॅक्सने धाड टाकायला सुरुवात केली। अजून देखील आतमध्ये 3 ते 4 अधिकारी जे आहेत ते आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई जी आहे ती केली जाते। कारण का आपण जर पाहिलं तर फलटणमध्ये गोविंद दूध डेअरी जी आहे ती या नाईक निंबाळकरांची आहे आणि त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या धाडीचं सत्र जे आहे ते सुरू आहे। तर मुंबईमध्ये देखील रघुनाथ राजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी अशाच प्रकारची इन्कम टॅक्सची धाड आज सकाळपासून सुरू असलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जे आहे ते रामराजे नाईक निंबाळकर यांनी काहीशा प्रमाणामध्ये नाराज केलेलं होतं। इतरत्र ते जाणार असल्याची भूमिका घेतली गेलेली होती, परंतु पुन्हा एकदा मागील आठवड्यापासून संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांकडे येतील अशा प्रकारच्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि त्यापूर्वीच आजची ही धाड जी आहे ती सकाळी पहाटेपासून पुणे असेल, फलटण असेल, मुंबई असेल या परिसरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं या धाडीमुळे राजकीय समीकरणं सातारा जिल्ह्यातली बदलली जात आहेत का आणि या धाडीतून आयकर विभागाला मात्र हाती काय लागतं हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।